महसूल दिन आणि महसूल सप्ताह 2025 नंदुरबार जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन। नंदुरबार 1 ऑगस्ट 2025 महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आज 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह 2025 राज्यभरात साजरा केला जात आहे। या अनुषंगाने नंदुरबार तहसील कार्यालयात विविध लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। यावेळी नायब तहसीलदार सुरेखा जगताप आणि नितीन पाटील हेही उपस्थित होते। शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी। शासन परिपत्रकानुसार महसूल विभागाची कामे अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी महसुली कामे वेळेवर पूर्ण करणारे, अभिलेख अद्ययावत ठेवणारे, वसुलीचे उद्दिष्ट गाठणारे आणि नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो। याच धर्तीवर 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करून नागरिकांमध्ये महसूल विभागाच्या सेवा आणि योजनांविषयी जागरूकता निर्माण केली जाते। उत्कृष्ट कार्याचा होणार गौरव। तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले की शासनाच्या निर्णयानुसार राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्हाधिकारी आणि विभागनिहाय उत्कृष्ट काम करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल आणि वाहन चालक यांचा गौरव करण्यात येणार आहे। यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्यासाठी नवे प्रोत्साहन मिळेल। नंदुरबार तालुक्यात विविध उपक्रम। महसूल सप्ताह 2025 दरम्यान नंदुरबार तहसील कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये नागरिकांच्या महसूल विषयक कामांचा जलद निपटारा करणे, विविध योजनांची माहिती देणे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे। या सप्ताहाचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार पवार यांनी केले आहे। या उपक्रमांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मराठी न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी प्रदीप पवार, नंदुरबार तहसीलदार। आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना आणि नागरिकांना आवाहन करू इच्छितो की 1 ऑगस्ट हा महसूल सप्ताह दिन आहे। तर या दिनानिमित्त आपण महसूल सप्ताह आयोजित करत आहोत। तर या 7 दिवसांमध्ये आपण महसूल विभागाच्या माध्यमातून आणि इतर जे संलग्न विभाग आहेत, जसे की सामाजिक वनीकरण विभाग असेल, ग्रामसेवक असतील, मोजणी विभाग असेल, यांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहोत। त्या माध्यमातून लोकांचे विविध प्रश्न, ज्या लोकांच्या रोजच्या गरजा आहेत, तर त्या सोडवण्याचा आपला एक महत्त्वाचा प्रयत्न आहे। तर लोकांना जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करायची आहे। तर मी थोडक्यात तुम्हाला या कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो। 1 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे, तर त्यांचा समारंभ आयोजित केलेला आहे। आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, तर त्यांचा समारंभ आपण आयोजित केलेला आहे, जे चांगले काम करत असतात ते। 2 ऑगस्ट रोजी ज्या गावामध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे आणि 2011 पूर्वी रहिवास प्रयोजनासाठी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, तर ते अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आपण जागांचे पट्टे वाटप करत आहोत। तर लोकांनी मोठ्या प्रमाणावर तलाठी आणि ग्रामसेवकांना सहकार्य करायचं आहे आणि त्यांचे पुरावे आणून द्यायचे आहेत की त्यांचं अतिक्रमण किंवा त्यांचं जे घर रहिवास प्रयोजनासाठी जे घर होतं ते 2011 पूर्वीच आहे, तर त्यांचे नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव आपण या ठिकाणी तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवून ते मंजूर करून घेणार आहोत। 3 ऑगस्ट रोजी आपण आपल्या गावामध्ये जे काही पाणंद रस्ते आहेत किंवा शिवरस्ते आहेत, तर त्यांची मोजणी करून आपण त्यांच्या दुतर्फा झाडे लावणार आहोत। तर एखाद्या गावामध्ये एखादा शिवरस्ता किंवा पाणंद रस्ता अडवलेला असेल, तर लोकांनी पुढे यायचे, आमची यंत्रणा उभी राहील आणि आमच्या यंत्रणेच्या देखत आपण ते अतिक्रमण निष्कासित करून तो रस्ता मोकळा करणार आहोत। आणि ती दुतर्फा झाडे लावण्यासाठी सुद्धा लोकांनी थोडासा पुढाकार घ्यायचा आहे। आमच्या माध्यमातून, सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून रोपे उपलब्ध करून देण्यात येतील। 4 ऑगस्ट रोजी आपण महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबवणार आहोत। तर त्यात लोकांचे जे विविध दाखले आहेत, तर ते दाखले वाटपाचं काम आपण मंडळनिहाय करणार आहोत। तर लोकांनी आपापले कागदपत्र आणि अर्ज घेऊन संबंधित ठिकाणी, मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित आहे। आमची यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित असेल। 5 ऑगस्ट रोजी जे आपले हे आहे
विशेष सहाय्य योजना आहे, संजय गांधी योजना असेल किंवा सप्लायची जी योजना आहे, त्यात डीबीटी मार्फत लोकांच्या खात्यावर पैसे जमा होतात. तर ज्या लोकांचं डीबीटी झालेलं नाही, तर अशा लोकांना घरभेटी करून आपण डीबीटी मार्फत अनुदानाचे वाटप करणार आहोत. तर लोकांनी आपलं ज्या लोकांच्या खात्यावर रक्कम जमा होत नाही, डीबीटी झालेली नाही, बऱ्याचशा लोकांच्या ह्याच्यात आधार कार्ड लिंकिंगचे प्रॉब्लेम असतात, तर त्या ठिकाणी आपण सेतू मार्फत आधार किट पण उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या लोकांच्या आधार कार्डमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तेही त्या ठिकाणी आपण दुरुस्त करणार आहोत. तर लोकांनी या कॅम्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हायचं आहे. 6 ऑगस्ट रोजी आपण शासकीय जमिनीवरची जी अतिक्रमण आहेत तर ती निष्कासित करणार आहोत आणि ज्या शर्तभंग झालेल्या जमिनी आहेत तर त्या शासनाच्या धोरणानुसार ज्या नियमानुकूल करता येण्यासारख्या आहेत तर त्या करणार आहोत. तर लोकांनी त्याही गोष्टी तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याला निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. एखाद्याच्या जमिनीवर जर काही शर्तभंग झालेला असेल तर त्यांनी तो तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि 7 ऑगस्टचा जो कार्यक्रम आहे तो मात्र जे क्रशर धारक आहेत आपले, शासनाने नवीन नियमसान धोरण आणलेलं आहे. त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्याघरी साधारणपणे 50 क्रशर उभे करायचे आहेत शासनाला. तर त्यानुसार शासनाने काही लोकांना विशेष सवलती दिलेल्या आहेत. तर ज्या लोकांना असं क्रशर उभे करायचं असेल तर त्यांची आपण मीटिंग ठेवलेली आहे. त्यांनी त्यांच्या समस्या किंवा त्यांच्या अडचणी काय असतील तर त्या या मीटिंगमध्ये शेअर करण्यासाठी उपस्थित राहायचे. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम असेल. लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे आणि आपल्या समस्या सोडून घेण्यासाठी प्रशासनाला सुद्धा मदत करावी अशी मी सर्वांना विनंती. मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.